महाराष्ट्रात आता फक्त मराठी बोला हे अभियान सुरू झालेलं आहे आणि याचा प्रत्यय आता यायला लागलेला आहे। बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील पिंपरखेड गावामध्ये गुजरातची एक कंपनी, कीटकनाशक कंपनी शेतकऱ्यांना हिंदीमधून मार्गदर्शन करत होती। तिथला सकाराम ढगे नावाचा एक शेतकरी समोर आला आणि स्पष्ट हिंदी बोलण्यास मज्जाव केला। मराठी बोलता येत असेल तर बोला, अन्यथा दुसऱ्याकडे द्या, अशा प्रकारे त्यांना बोलताना रोखलेलं आहे। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, पाहूयात। उन्होंने अपने प्राण त्यागे, उनकी हड्डियों से अस्त्र बना जो वज्र अस्त्र है। उनकी हड्डियों से जो है 3 धनुष भी बने थे। आप गूगल करोगे ना, सारी स्टोरी गूगल पे है, नेट पर पढ़ोगे, सब है, किताबों में लिखा। मराठीत येतंय? हाँ? मराठीत येतंय का? नहीं, मेरे को नहीं आती, ये बता देंगे मग ते बोलतील। हाँ, तुम्ही बोलायचं नाही, नहीं बस 10 तुम्ही बोलायचं नाही 5 मिनट और बोलूंगा ना। मराठीत। ते बोलतील, मग यांच्या का माईक द्या, हे बोलतील, हे सांगतील लोकांना। मराठी मैं बोलूंगा फक्त इथं साहेब मराठी चालते, महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश नाहीये, बिहार नाहीये। एक मिनिट अभी आपको छोड़ असू द्या, प्लीज पाया पडतो मी साईंबाचा इथं पाय पडायची गरज काय आहे? तुम्ही मराठी असून तुम्ही जर हिंदी बोकांडी बसवायला लागला, तुम्ही मराठी माणसं आणि हिंदी बोकांडी बसवितात आणि तुम्ही म्हणता पाया पडा, माझ्या पाय पडायची गरज काय? बोला मराठीत बोला। ठीक आहे, ठीक आहे, या तुम्ही